नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। बऱ्याच वेळा काय होतं, आपण कास्ट आयरनचा म्हणजे बिडाचा तवा विकत आणतो आणि लगेच वापरायला घेतो आणि व्यवस्थित त्याची जी प्रोसेस आहे ती वापरून तवा साफ न केल्यामुळे आपण त्यामध्ये जो काही पदार्थ बनवतो तो तव्याला खाली चिटकतो किंवा एकतर व्यवस्थित बनत नाही आणि मग आपल्याला वाटतं अरे आपण भांडं तर चुकीचं नाही आणलं ना। म्हणूनच आज मी तुमच्यासोबत बिडाचा तवा वापरण्यापूर्वी साफ कसा करायचा ते शेअर करणार आहे। या पद्धतीने तुम्ही हा बिडाचा तवा साफ करून घेतला तर तुम्ही बनवलेला पदार्थ यामध्ये परफेक्ट बनेल आणि तवा तुम्ही आहे असा वर्षानुवर्ष वापरू शकता। तर त्यासाठी सुरुवातीला हा जो कास्ट आयरनचा म्हणजे बिडाचा तवा आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। तवा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला की जी तारेची घासणी असते त्या घासणीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय अगदी त्याच पद्धतीने हा तवा जोर देऊन घासून घ्यायचा। हा तवा बाहेरच्या बाजूनी घासायची काहीही गरज नाही, फक्त मध्यभागी घासून घेतलात तरी चालेल, पण जर तुम्हाला वाटतच असेल तर मागच्या बाजूनी सुद्धा हा तवा तुम्ही घासून घेऊ शकता। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल सुरुवातीला जेव्हा आपण तवा घासायला सुरुवात केली तेव्हा जो साबणाचा तयार होणारा फेस आहे तो तुम्हाला पूर्णपणे पांढरा दिसत असेल। जसजसा आपण हा तवा घासून घेतला आहे तसतसा याच्यावरती जो फेस आहे तो काळसर व्हायला लागला आहे। आता याच पद्धतीने आणखी एक अर्धा मिनिट हा तवा मी घासणीने छान असा घासून घेते। तर इथे एक अर्धा मिनिट आणखी हा तवा मी घासणीने घासून घेतला आहे। आता हा जो तवा आहे तो आपण पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। हाताने व्यवस्थित चोळून हा तवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यावरती साबणाचे कण असतील ते राहणार नाहीत। तवा व्यवस्थित साफ करून घ्यायचा। तर इथे तवा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे। धुवून घेताना हाताने चांगला चोळून धुवून घेतला आहे। यावरती थोडे सुद्धा साबणाचे कण नाही राहिले पाहिजेत। आता जो हा तवा आहे तो एखाद्या रुमालाने कोरडा करून घ्यायचा। तवा व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे, थोडा सुद्धा ओलसर नाही राहिला पाहिजे, पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा। तर इथे आतल्या बाजूनी मागच्या बाजूनी हा तवा मी व्यवस्थित रुमालाने पुसून घेतलाय, पूर्णपणे तवा कोरडा झालाय। त्यानंतर आता काय करायचं, हा जो तवा आहे तो गॅसवरती गरम करायला ठेवायचा। तवा हलकासा गरम झाला की आता त्यामध्ये 1-2 चमचे इतकं तेल सोडायचं। तुम्ही एकाच ठिकाणी तेल सोडलं तरी चालेल किंवा तव्यावरती अशा पद्धतीने पसरवून तेल सोडलं तरी चालेल। त्यानंतर आता एखाद्या ब्रशने हे तेल पूर्ण तव्यावरती पसरवून घ्यायचं। तर इथे पूर्ण तेल मी तव्यावरती पसरवून घेतलंय। तुम्ही पाहू शकता ज्या तव्याच्या कडा आहेत त्यांना सुद्धा हे तेल मी लावून घेतलं आहे। त्यानंतर आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय। तर इथे तुम्ही पाहू शकता तेल छान व्यवस्थित गरम झाले, तेलामधून धूर निघायला लागला आहे। त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे, तो चिरलेला कांदा घालायचा आणि आता मध्यम आचेवरती हा कांदा पूर्णपणे काळा होईपर्यंत या तव्यावरती जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चमच्याने पसरवत भाजून घ्यायचा। या तव्याच्या पूर्ण कोपऱ्यामध्ये हा कांदा गेला पाहिजे। एकसारखा मिक्स करत एकसारखा या तव्यावरती फिरवत पूर्णपणे काळसर रंग येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा। तर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदलला आहे, सोनेरी रंग कांद्याला आला आहे। आता याच पद्धतीने कांदा पूर्ण तव्यावरती पसरवत डार्क काळसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हा कांदा मी तव्यावरती पूर्ण कोपऱ्यामध्ये पसरवून घेतेय। या पद्धतीने कांदा या तव्यावरती पसरवून परतून घेतला ना की याच्यानंतर तुम्ही या तव्यावरती कोणताही पदार्थ बनवा तव्याला अजिबात चिटकणार नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण डार्क काळा रंग येईपर्यंत हा कांदा मी भाजून घेतला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा कांदा पूर्णपणे थंड करून घ्यायचा। तर इथे गॅस बंद केलाय, कांदा मी सर्व तव्यावरती पसरवून घेतलाय। आता कांदा थंड करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता तवा पूर्णपणे थंड झालाय, याच्यावरती जो कांदा होता तो सुद्धा पूर्णपणे थंड झालाय। आता काय करायचं, हा जो कांदा आहे या कांद्याने हा तवा चोळून घासून घ्यायचा। तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अगदी त्याच पद्धतीने तव्याचा मध्यभाग असेल किंवा तव्याच्या कडा असतील त्याला चोळून या कांद्याने घासून घ्यायचं। जेवढा जोर देऊन हा कांदा तव्यावरती घासून घेता येईल तेवढा घासून घ्या। तर इथे मी कांद्याने तवा छान घासून घेतला आहे। तुम्ही पाहू शकता जो कांदा आपण भाजून घेतला होता त्याची पूर्णपणे राख तयार झाली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तव्यावरती सुद्धा एक वेगळी शाईन आली आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला हवं असेल
तर याच कांद्याने तवा मागच्या बाजूने सुद्धा तुम्ही घासून घेऊ शकता। मी फक्त आतल्या बाजूने घासून घेणार आहे, कारण बाहेरच्या बाजूने घासून घ्यायची काहीही गरज नाही। तर इथे तवा परफेक्ट असा तयार झाला आहे, छान असा मी घासून घेतलाय। आता हा तवा साबणाने स्वच्छ घासून घ्यायचा आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। धुवून घेताना जसं मी आधी सांगितलं होतं, हाताने व्यवस्थित चोळून तवा धुवून घ्यायचा, म्हणजे साबणाचे कण त्याच्यावरती राहणार नाहीत। तर इथे मी तवा साबण लावून घासून स्वच्छ धुवून घेतला आहे। आता पुन्हा हा तवा आपण रुमालाने पुसून पूर्णपणे कोरडा करून घेऊयात। आतल्या बाजूनी मागच्या बाजूनी व्यवस्थित रुमालाने पुसून तवा कोरडा करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता तवा मी व्यवस्थित कोरडा करून घेतला आहे। आता पुन्हा गॅस चालू करायचा आणि जो तवा आपण साफ करून कोरडा करून घेतला आहे तो गॅसवरती ठेवायचा। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। तवा हलकासा गरम करून घ्यायचा। तवा हलकासा गरम झाला की आता याच्यावरती इथे मी अर्धा कांदा घेतलाय, तो कांदा तेलामध्ये बुडवायचा आणि हे तेल या तव्यावरती या पद्धतीने लावून घ्यायचं। तर तेल लावताना सुद्धा तुम्ही पाहू शकता कांद्याने जे तव्याच्या कडा आहेत, कोपरा आहेत, त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि कांद्याने तेल लावून घेताना सुद्धा सर्व बाजूनी चोळून तेल लावून घ्यायचंय। तर इथे कांद्याने मी तव्याला तेल लावून घेतले। त्यानंतर लगेच याच्यावरती पाण्याचा शिपका मारायचा। पाण्याचा शिपका मारला की लगेच रुमालाने हा तवा कोरडा करून घ्यायचा। गॅस चालूच ठेवायचा आहे। तुम्ही गॅसचा फ्लेम पाण्याचा शिपका मारल्यानंतर लो करू शकता, पण गॅस बंद करायचा नाही। तर इथे तवा मी रुमालाने पूर्णपणे कोरडा करून घेतला आहे। आता पुन्हा एकदा कांद्याने या तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं आणि इथे आपला हा बिडाचा तवा वापरण्यासाठी परफेक्ट तयार झाला आहे। इथून पुढे तुम्ही या तव्यामध्ये कोणताही पदार्थ बनवला तर अजिबात खाली लागणार नाही, करपणार नाही, तव्याला चिटकणार नाही, एकदम परफेक्ट असा तो पदार्थ बनून तयार होईल। आणि एवढंच नाही, हा तवा तुम्ही वर्षानुवर्ष आहे असा वापरू शकता। फक्त तवा वापरण्यापूर्वी जसं आपण आता कांद्याने तव्याला तेल लावून घेतलं ना, अगदी त्या पद्धतीने तेल लावायचं, पाण्याचा शिपका मारायचा, पुसून घ्यायचा, पुन्हा तेल लावायचं आणि तुम्हाला जो पदार्थ बनवायचा आहे तो बनवून घ्यायचा। तर या तव्यामध्ये ना मी फिश फ्राय बनवली होती, तर त्यासाठी तव्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आहे। फिश मी आधीच मॅरिनेट करून घेतली होती। त्यानंतर आता तव्यावरती तेल पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मी छान कुरकुरीत खुसखुशीत अशी फिश फ्राय बनवून घेतली होती। तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी फिश फ्राय बनवून तयार झाली आहे। तुम्हाला जर या फिश फ्रायचा सुद्धा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा बिडाचा तवा मी द इंडस व्हॅलीवरून मागवला होता। जर तुम्हाला मागवायचा असेल तर ऑफर चालू आहे, माझ्या नावाचा सरिता हा कूपन कोड यूज करा आणि 12% डिस्काउंट मिळवा। मी याच्या पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देते, नक्की मागवून पहा। तवा खरंच खूप मस्त आहे आणि बिडाच्या तव्यामध्ये बनवलेले पदार्थ तर चवीला भन्नाटच लागतात। आणि जर तुम्हाला ही माहिती जरा तरी आवडली असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला हा कास्ट आयरनचा तवा मागवायचा असेल तर द इंडस व्हॅलीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून ऑर्डर करू शकता। 12% डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल। आणि अशाच माहितीसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।